बातमी आता अमरावती जिल्ह्यातून गोपालनगर परिसरामध्ये राडा झालेला आहे। 4 ईव्हीएम दुचाकीवरून नेल्याचा आरोप आहे। गंभीर बातमी आहे। ईव्हीएम दुचाकीवरून नेल्याने जोरदार राडा झाला। गोपालनगर परिसरात त्याला राडा आहे। गोपालनगर येथील राजीव गांधी विद्यालयातून 4 ईव्हीएम मशीन दुचाकी वाहनावरून नेल्याचा नागरिकांचा आरोप आहे। ईव्हीएम मशीन दुचाकीवरून कसा नेला असा प्रश्न विचारण्यात आला। बडनेरा मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर उमेदवार प्रीती बंड आणि भाजपचे माजी नगरसेवक सुनील काळे घटनास्थळी दाखल झाले। कार्यकर्त्यांमध्ये तत्काळ ईव्हीएम मशीन आणण्याची मागणी करण्यात आली आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमरावतीचे अमर गटारे आपल्या सोबत आहेत। अमर, आपण बघतोय की गंभीर घटना आहे। दुचाकीवरून ईव्हीएम नेल्याच कशा, नक्की काय घटना घडलेली आहे? नेमके बघितलं तर हा जो एरिया आहे हा बडनेरा विधानसभा मतदारसंघातला एरिया आहे। राजीव गांधी विद्यालयात जे आहे 4 ईव्हीएमच्या मशीन आहे टू व्हीलरवरून नेण्याचा आरोप आहे या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। एकूण बघितलं तर 7 वाजता नंतर संपूर्ण ज्या ईव्हीएम मशीन होत्या त्या सिलिंग झालेल्या होत्या, पूर्ण झालेली होती। मात्र त्या ज्या ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ज्या जो सेंटर असते म्हणजे ज्या ठिकाणी संपूर्ण ईव्हीएम मशीन ज्या गोळा केल्या जाते त्या ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते संपूर्ण पोलिंग बूथचे जे कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील पोलिसांच्या प्रशासनाच्या संपूर्ण कडेकोट बंदोबस्तात न्यायला पाहिजे। तर मात्र ह्या जे 4 ईव्हीएम मशीन आहे ह्या दुचाकीवरून नेल्याचा जो आरोप आहे या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे आणि या ठिकाणी आता मोठा राडा झालेला आहे। एकंदरीत बघितलं या ठिकाणी जे पोलीस होते ते पोलीस या ठिकाणी आले असताना त्यांच्या अंगावर जे आहे संपूर्ण ते कार्यकर्ते गेले आणि या ठिकाणी बघितलं बडनेरा मतदारसंघाच्या ज्या बंडखोर उमेदवार जे आहेत प्रीती बंड त्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत। एकंदरीत बघितलं ही जी बाब ही अतिशय निंदनीय बातमी आहे, कारण की ज्या ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीन टू व्हीलरवर कर्मचारी नेण्यात कशा अतिशय गंभीर घटना आहे। आपण बघतोय की ईव्हीएम दुचाकीवरून नेल्यामुळे हा सगळा राडा झालेला आहे आणि 4 ईव्हीएम दुचाकीवरून नेल्याचा आरोप आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल अमर धन्यवाद।